तर बघा, भाजी शिजते आपली आणि खूप भारी वास येतो आहे त्याचा. म्हणजे खूपच छान वास येतो आहे. तर भाजी आपली ऑलरेडी 7 मिनटं आपण सांगितलेली आहे. तर अजून आपण 1-2 मिनटं शिजवणार आहोत. बघा, तर तर बघा, आपण हे प्रॉन्स आणलेले आहेत 3 मोठे आणि आपण त्याची भाजी बनवणार आहोत. तर हे प्रॉन्स आपण तोडून घेणार आहोत, म्हणजे त्याची आपल्याला पीस करायचे आहेत. तर बघा, हे पाय अगोदर हे करून घेऊ. तर असे पाय आपण हे करून घेणार. तर तिन्ही प्रॉन्स आपण हे केल्यानंतर साफ करतोय आपण. हे आपला हत्यार पण मजबूत आहे बघा, पुरा स्टीलचा आहे. तर हे आपलं प्रॉन्स झालेलं आहे. आता साफ कसे करायचे मी दाखवतो. तर बघा, आपली कोळंबी जवळपास साफ करून झालेली आहे. तर कोळंबी हे पाय आपण साफ करून घेतलेले आहेत. ही कोळंबी साफ केलेली आहे. पाय अजून आपण व्यवस्थित पाण्यात हे साफ करून घेणार आहोत आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. कारण हे बघा, अंड्यावर आलेले आहेत हे कोळंबी. बघा, पूर्ण अंडा भरलेलं आहे बघा. तर हे 3 कोळंबी आपण घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवतोच पुढं. तर त्याच्यासाठी आपण आता टॉमॅटो, आला, लसूण आणि कांदा कापून घेतलेला आहे. तर आता हे आपण पूर्ण कापून घेतलेले आहेत. आपण आता ते कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवतो. कारण हे प्रॉन्स बिग प्रॉन्स आहेत आणि आपण 3च प्रॉन्स आणलेले आहेत. तर आपण त्याची भाजी कशी बनवायची मी दाखवतोच तुम्हाला. हे बघा, हे मिठाच्या पाण्यात मी टाकलेले आहेत क्लीन होण्यासाठी. कारण नॉर्मली ते 3. तर गॅस पेटवलेला आहे. आता आपण त्याच्यावर कढई ठेवतोय आणि या प्रॉन्समध्ये ना जास्त आपण मसाले वापरायचे नाही. कारण जास्त मसाले वापरले तर त्यामध्ये गोडवा निर्माण होतो आणि प्रॉन्स गोड लागतात. तर हे पाणी पूर्ण आटून देणार आहोत. आता आपण 2 स्पून आपण ते चमचे गोलवाले आपण तेल टाकतोय. 2 म्हणजे 1.5 टाकलेलं आहे. आणि पुन्हा म्हणतो की जे मोठे प्रॉन्स असतात, म्हणजे मोठे झिंगे असतात, त्याला जास्त मसाले वापरायचे नाहीत. नाहीतर पूर्ण गोडवा निर्माण होतो आणि टेस्ट त्याची चव बिघडते. तर आता आपण याच्यामध्ये पहिलं कांदा तळून घेणार आहोत. कांदा लसूण टाकणार आहोत. बघा, कांदा टाकलेला आहे. कांदा आपण 2-3 मिनटं परतून घेणार आहोत. तर कांदा बघा, कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण लसूण आणि मिरची टाकतोय आणि अद्रक टाकलेलं आहे. आणि ते पण थोडं नॉर्मल आपण परतून घेणार आहोत. त्या परतल्यानंतर आता आपण टोमॅटो टाकतो. तर टोमॅटोचं पाणी झालेलं आहे. आपण आता आगरी मसाला, हळद आणि नॉर्मल मसाला टाकणार आहोत. एकदम नॉर्मल घेतलेला आहे, थोडा घेतलेला आहे. तर बघा, आपण ते टाकतोय आणि टाकल्यानंतर आपण आता हलवून घेणार. पूर्ण मिक्स करतोय बघा. आपण एकदम थोडे मसाले वापरलेले आहेत. कारण जर आपण जास्त मसाले वापरले ना तर पूर्ण याची चव बिघडते आणि पूर्ण गोड लागतं. आता यामध्ये आपण प्रॉन्स टाकणार आहोत, झिंगा मोठे बघा. आणि आता हलवून घेणार आपण. पूर्ण ग्रेव्हीमध्ये ते मिक्स करणार.
तर बघा आपण आता चवीनुसार नमक टाकणार आहोत, म्हणजे मीठ टाकणार आहोत. आता त्याला हलवून घेऊ आपण. आणि आपण आपल्याला नॉर्मल पाणी, हे जास्त शिजवायचं नाही, जास्तीत जास्त 5 ते 7 मिनटं शिजवायचं. आणि 5 ते 7 मिनटं शिजवल्यानंतर आपल्याला ते काढायचं आहे. जर जास्त शिजवलं तर हे रबरासारखे मासे होतात, म्हणजे एकदम हे कडक होऊन जातात. त्याच्यामुळे जास्त शिजवायचे नाही, जास्तीत जास्त 7 मिनटं. किती मिनटं? 7 मिनटं शिजवायचे. तर बघा आता आपण ते शिजायला टाकलेले आहे. तर बघा आपण सगळं आता ते पूर्ण शिजवून घेऊ. जास्तीत जास्त 7 मिनटं. किती मिनटं शिजवायचं? 7 मिनटं. 7 मिनटानंतर आपण बघणार आहोत याचे, कारण आता उकळीवर आपण ठेवलं आहे ते. गॅस बघा मंद पेटतं. तर बघा भाजी शिजते आपली आणि खूप भारी वास येतो आहे त्याचा. म्हणजे खूपच छान वास येतो आहे. तर भाजी आपली ऑलरेडी 7 मिनटं आपण सांगितलेली आहे. तर अजून आपण 1-2 मिनटं शिजवणार आहोत. बघा तर तर बघा पूर्ण आपली भाजी तयार झालेली आहे. बघा पूर्ण त्याची ग्रेव्ही आपण रसा पूर्ण सखवलेला आहे. 7 मिनटं आपण हे करून घेतलेलं आहे. तर आपली पूर्ण भाजी तयार झालेली आहे. ओके. तर आता आपण बघू शकता तुम्ही. तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी तयार करू शकता.